हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, श्री स्वामी समर्थ. तर उठली. आज थोडासा उठायला लेट झालेला आहे. रात्री मेहंदी लावली हाताला, खूप उशीर झालता झोपायला. वल्ली होती ना मेहंदी, त्याच्यामुळे उशीर झालता झोपायला. नंतर मी ब्रश वगैरे केला, चहा ठेवला आणि हे दूध रात्री मयंकने दूधच पिला नाही. तर माझी मेहंदी कशी रंगली ते नक्की सांगा. इकडं साबुदाणा भिजत घालून ठेवलेला आहे, रात्रीच घातला होता. आणि हे बघा आजचा मोसम. तर आज मला जायचं आहे शूट करायला. तर काय माहिती माझा पाऊस म्हणजे होतंय का नाही शूट आज पण, कारण पाणी पाऊस असला तर होणार नाही. तर 8 वाजले, मयंक अजून झोपलेला आहे आणि आजचा मोसम बघा पाण्या पावसाचाच दिसतोय मला. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर कशा सगळे मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. ते असं म्हणतात, आपल्यावर कोणी लय प्रेम करणार असेल तर आपली मेहंदी छान रंगते. माझी मेहंदी नेहमीच रंगते, एवढी भारी. आता हे तर फक्त धुतलेली आहे, हे तर काहीच नाही, आता फक्त धुतलेली आहे. बघा कशी कशी डार्क होत जाते. पण याचा अर्थ असा नसतो बरं का, कारण माझ्यावर तर कोणीच प्रेम नाही करत, मग तरीही माझी मेहंदी एवढी छान रंगते. मग प्रेमाचा आणि मेहंदीचा काय संबंध सांगा बरं. म्हणून हे डोक्यातून काढून टाका, प्रेम वगैरे काही नसतं. जिचा नवरा तिच्यावर प्रेम बी करत नाही तिची बी मेहंदी रंगते, आणि एखादीचा नवरा फार जीव ओवाळून टाकत असेल तरी तिची मेहंदी रंगत नाही. तर मेहंदीचा प्रेमाचा काही संबंध नाही. ओके. तर आता ब्रश वगैरे झालाय माझं, इकडे चहा ठेवलेली आहे. या चहा प्यायला लगेच चहा पिऊन आंघोळीला जाणार, लवकर लवकर आवरायचंय. तर आज आहे आपला शूट. अरे आज तर मी ना रात्री ते मेहंदी लावली, झोपच खूप येत होती, मला माहितच नाही, कळलंच नाही. झोप लागली मेहंदी लावल्यानंतर, आणि अलारामच लावला नाही. मग अलाराम नाही लावला तरी ही झोप बरोबर टायमिंगवर उघडली. म्हणजे असं असतं बघा, सारखं सारखं आपण 4-8 दिवस एकाच टायमिंगवर उठायला लागलो ना, मग बरोबर झोप उघडते आपली, अलाराम असू नाही तर नसू, नाही का. तर आज आहे माझा शूट. तर मी शूटसाठी खूप एक्सायटेड आहे. पण मोसम तर थोडा उघडला दिसतोय, पण बस स्वामींनी साथ दिली पाहिजे आता असं वाटतंय मला. बाकी शूट होऊन जाऊ द्या, नाही का. शूट झाल्यावर मी नक्कीच तुम्हाला इंस्टाग्रामला इकडे सगळीकडे दाखवेल, ठीक आहे. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओला लाईक करून घ्या, कमेंटमध्ये तुमचे मतं सांगत जा. तुमचे पॉझिटिव्ह कमेंट मला नक्की द्यायचा. तुमच्या एका पॉझिटिव्ह कमेंटमुळे माझ्याकडे खूप पॉझिटिव्ह शक्ती येते. त्यामुळे पॉझिटिव्ह कमेंट नक्की करायचा, कमेंट करायचं. भले व्हिडिओला लाईक नाही केले चालेल, पण कमेंट करायचं विसरत जाऊ नका. हां, तर लाईक बी करा, कमेंट बी करा. आणि या चहा प्यायला आता लवकर. अरे हा, आपले 30K पूर्ण झाले आहेत राव. तर आता लवकरच आपले 35K पूर्ण होतील. खूप जण म्हणत होते की सेलिब्रेट नाही करणार का. तर तुम्हाला सांगू का, माझा जुना चॅनल आहे ना 35Kचा होता, तो गेला. तर 35K झाल्यावरच मी याचा बड्डे करणार, म्हणजे या चॅनलचा बड्डे करणार. तोपर्यंत नाही. 10K झाल्यावर पण मी नाही केलं, 15K झाल्यावर पण नाही केलं, 25K 30 नको. 35K झाल्यावरच आपण सेलिब्रेशन करणार. ते कसं का होईना, त्यावेळी सिच्युएशन कशी असणार. तर चला असू द्या, आपण 35K झाल्यावर सेलिब्रेशन करू, आता नाही. थँक्स फॉर सपोर्ट मी यूट्यूब फॅमिली, असाच सपोर्ट राहू द्या. चला मग बोलू थोड्या वेळाने, आवडते आता, मग बोलते, उशीर झालाय. तर फ्रेंड्स, चहा पाणी झाला, नंतर आंघोळ केली, देवपूजा केली, देवपूजा आवरली माझी. त्यानंतर इकडं दूध तापवून ठेवला आणि इकडे मशनीमध्ये कापूर पण लावून ठेवलेला आहे. त्यानंतर इकडे मी केला आहे साबुदाणा, रात्रीच भिजत घातला होता त्यामुळे लवकर झाला. तर किचन ओट्यावरचं सगळं आवरायचं आहे, लवकर लवकर आवरण्याचा प्रयत्न करते. तर इकडं गाणे लावून दिलेले आहेत आणि मयंक अजून झोपलेलाच आहे. तर बघा, यांनी उशी किती याला उशीवरून खाली काढा तरी तो उशी घेतोच डोक्याला आणि मग परत झोपतो. अवघड आहे रे देवा. 10 वाजले, तर आता त्याला झोपू द्या. हॅलो फ्रेंड्स, तर आवरलं सगळं माझं. जायचं आहे ना शूटला, त्याच्यामुळे हे बघा केस पण धुवून काढलेत. छान हेअरस्टाईल झाली पाहिजे ना. तर सगळं आवरलं लवकर. आता फक्त भांडे घासून घेते पटकन, आणि मग मयंक उठला की त्याचं आवरून त्याला सोडलं की मग मी जाणार. तर एक गोष्ट सांगू वाटली मला, ती म्हणजे अशी की मी आठवत नाही बरं का, पण काय माहिती मला ना असं, म्हणजे आज सकाळपासूनच सारखं आठवायला लागलंय. मी तर लक्ष बी देत नाही, मला असं वाटतं विसरून गेली तर बरं होईल. त्याच गोष्टी काय लक्षात ठेवून काय फायदा नाही, नाही का. तर मला काय झालं काय माहिती, सकाळी उठल्यापासूनच हे आठवते. तिकडे सासरी गेली होती ना, त्यावेळेस जी मारहाण मला झाली होती, त्याच्यातून एक गोष्ट अशी आठवते की
ते 10 असू 12 असू नाही तर 15 असू, पण एक व्यक्ती अशी होती ती सांडा, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. तर ती सांडा अशी होती की तिने सर्वात जास्त मारले. अक्षरशः तिने माझे केस ओढून या घरातून त्या घरात नेलं होतं असं ओढत आणि लाल मिरची हुडकत होती ती माझ्या डोळ्यात टाकायला. म्हणजे एवढा अत्याचार केलेला आहे ना, भयंकर ते सगळं आठवून मला एवढं म्हणजे सकाळपासूनच आठवायला लागलं. मग एक गोष्ट लक्षात येते की त्यावेळेस मला पण असं वाटलं होतं बरं का, पण मी किती संयमी आहे हे कळतंय. त्यावेळेस मला पण असं वाटलं होतं की तिथे अँगल होते, मग ते 10 असू नाही तर 15 असू, पण जी मला मेन मुळात जी मारत होती ना, तिचं डोकं जर मी त्या अँगलवर 2-3दा धडाधड जोरात आपटला असता तर ती जागेवर खलास झाली असते, स्वर्गवासी झाली असते बिचारी. मग काय झालं असतं, तिचे लेकरं उघड्यावर पडले असते आणि मी जेलमध्ये गेली असती. मग माझ्या पोराचं पण तसं झालं असतं. त्याच्यामुळे मी संयम ठेवला की मी नाही पण नियती नक्की बदला घेईल. आणि मी त्याच गोष्टीवर ठाम राहिली की आपल्याला काहीच नाही करायचं. हिने हे केलं आहे ना, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी एवढं जीव जाऊच तर कोणी मारत नसतं, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी. आणि तुम्ही ते कर्म केले, तुम्ही कांड केले म्हणून तुम्हाला बोलणं ऐकून घ्यावं लागलं. ही सांड माझी, बोलता येत नाही मला, जाऊन द्या, काय अर्थ नाही, पण मग समजण्यावाले को इशारा कापी. तर ही नालायक बाई माझ्या पोराला शिकवायची तुझी मम्मी अशी आहे तशी आहे आणि काय खूप चुकीचे संस्कार पडत होते त्याच्यावर. म्हणजे एवढं घाण शब्दात बोलायची बापरे विचारूच नका. तर ती गोष्ट मी प्रत्येक गोष्ट ते दुःखाची असो की सुखाची असो माझ्या यूट्यूब फॅमिलीला सांगते. तर ती गोष्ट मी सांगितली की ही बाया अशी शिकवते माझ्या पोराला. माझा पोर कधीच खोटं बोलत नाही बरं का. ही गोष्ट मी प्रत्येक वेळेस नोटीस केली. प्रत्येक आपल्या मुलांचा आपल्या आईला, त्याच्या आईला बरोबर माहिती असतं की तो काय खोटं बोलतो का नाही बोलत. माझा मुलगा कधीच खोटं बोलत नाही. मग ते असं येऊन माझ्याकडे सांगितलं आणि मग माझं डोकं सटकलं. मी फक्त याच्यावर सांगितलं कारण ती एवढी नासकी, एवढी हरामखोर बाई आहे ना, एवढी नीच, एवढी हलकट निर्लज बाई आहे की ती माझे व्हिडिओ अजूनही बघते. आधी पण बघायची बरं का, म्हणजे बोलत नव्हती तरीही बघायची. किती बेशरम बाया राहतात, बोलत नाहीत तरी पण बघता. आपण तर एखाद्याला छी थू म्हणलं की परत बघत नाही. तुम्हाला सांगते अशा 2-3 बाया आहेत यूट्यूबवरच्या, थू म्हणली ना तेव्हापासून अजूनपर्यंत मला आठवत नाही व्हिडिओ बघितलेले. तर ह्या बायका अशा नालायक असतात काही. तर ती बाई माझे व्हिडिओ बघायची. ती व्हिडिओ बघून आली की तू मला शिव्या दिल्या, तू मला तोंडावर येऊन का नाही शिव्या दिल्या, इथं का शिव्या दिल्या. अरे ठीक आहे ना, जे काय असेल. मग तुला शोभलं का माझ्या पोराला असलं शिकवायला? तुझ्या पोरांना जर तुझ्याबद्दल असं कोणी बोललं तर तुला पटलं असतं का? आणि माझी प्रत्येक सुख दुःखाची कहाणी मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला सांगत असते. मग सांगणारच ना. मग बोलायच्या अगोदर विचार करायचा की हिचा पोरगा जर हिच्याजवळ जाऊन असं सांगितलं तर ही आपला व्हिडिओ बनवल, आपला हे दाखवल लोकांना. मग तेव्हा नाही लाज वाटली होती. मग आता मला एक गोष्ट लक्षात येते की या बाईचा मी जीव बी घेऊ शकत होती, पण मी संयमाने काम घेतलं आणि माझा व्यवस्थित विचार केला. पुढचा विचार करून मी शांत राहिली. तुम्हाला सांगते अक्षरशः मी बेशुद्ध पडली होती तरीसुद्धा हे लोक लात्या बुक्क्याने मारायचे आणि तिच्या पोरांनी सुद्धा मला हाणलं होतं. मग आता कर्माने बरोबर बदला घेतला. तिच्या पोराला हाणलेलं आहे माहिती का, नाका तोंडातून रक्त येऊस्तोर लाता बुक्क्याने. त्याला म्हणतात बदला. नियतीने घेतलेला आहे, मी नाही घेतला, नियतीने घेतला. कळलं ना. म्हणून जरा कांड कर्म करायच्या अगोदर विचार करायचे. फक्त ते विचार येत होतं डोक्यात की खरंच भरपूर अत्याचार केला आहे त्या लोकांनी. एवढं म्हणजे मी स्वप्नात पण विचार करू शकत नव्हती. त्या दिवसपासून माणसाच्या जातीवरूनच विश्वास उठलेला आहे. विश्वासाने बोलवतात आणि मग हे असलं ठीक आहे. तर ज्या 2-3 अजून बाया होत्या, तिची माय होती, अजून कोण तिची बहीण होती, गाव जाण्या आल्या होत्या 2-3. तर त्यांना माझं असं सांगणे, आता नीच घोड्यांनो तुम्ही व्हिडिओ बघता, आता पुण्यामध्ये येऊन करून दाखवा बरं तसं. नाही तुम्हाला इथून भोंगडं करून पाठवलं शिर्डीला तर नावातच बदल. लय तुमचे हाल करणार बेकार. बघा तुमच्या घरी होती त्यामुळे मी शांत होती. त्यावेळेस जर इथं तमाशा झाला असता ना तर जिवंत बी सोडलं नसतं आली वेळ तर माहिती का. एवढा राग येतो ते सगळं सकाळपासून एवढं आटो मला हे व्हायला लागलं आहे ना की विचारूच नका. म्हणून म्हणलं चला मनातलं बोलून मोकळं झालेलं बरं. मनात ठेवून स्वतःला त्रास करून घेण्यात अर्थ नाही आहे. तर ही सांडा एवढी नीच आहे ना, एवढी हलकट की हिला चांगलं मरण बी येणार नाही आहे. बघा हलकट बाई येईल. तर चला मित्रांनो असू द्या, आता मी आवरते निघते. आज शूट आहे तुम्हाला दाखवणार, तर करा कंटिन्यू, बोलते नंतर. मित्रांनो किती वाजले बघा, तरी हे पिलू काय उठत नाही. उशी घेऊ झोपतो बाबा. अरे त्या उशीने मान लागते ना. चेपट्या उठ ना भाऊ, उठ ना. माय पिलू अप्सराला भेटायला जायचे संध्याकाळी आपल्याला. अप्सरा ती पाहिली होती ना आपण अप्सरा. कशी आहे रे अप्सरा, आवडली का? तिला आणायचं का घरी?
अगो बाई इकडे पाय इकडे पाय. हा उठ ना भाऊ, मला जायचंय ना बेटा. उठ, आवर पटापटा शाळेचं. उठ चेपट्या, उठ उठ ना उठ. अगो बाई हा पा चेपट्या, हा पा चेपट्या, हा पा चेपट्या, हा पा चेपट्या. उठ मा. अरे 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 उठ 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 माय. पिलू चकोला हुशार आहे. उठ ना भाऊ, उठ उठ बेटा. उठला 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 उठला. हा. अरे 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 छी 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 छी. तोंड घास गंदा. चल आम्ही पहिले खाऊन घेतलं साबुदाणा आणि भांडे घासायचे. मयंकला आंघोळीला पाणी ठेवलंय. अजून भांडे आवरून घेते. पाणी गेला होता, आता शिक पाणी आलंय. आता भांडे आवरते मग निघते लगेच. परदेसिया ये सच है पिया सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया. तर मित्रांनो आवरलं माझं सगळं. हे बघा भांडे बिंडे घासून काढले. मग कोण छान. तर भांडे कुंडे घासून झालेत. किचन ओटा पण साफ करून घेतला. मयंकचं पण आवरून दिलं. आंघोळी पाणी सगळं. इकडं टिफिन पॅक करून ठेवला आहे, बॅग पॅक करून ठेवली आहे. आता आम्ही निघतोय, म्हणजे माझं आवरलं की लगेच निघणार आहे. सगळं आवरलं आहे. आता कपडे धुवायला वेळ नाही माझ्याकडं, आल्यावर धुईन. 11:30 वाजले तसे. पॉसिबल झालं तर धुवून निघेन मग. तर फ्रेंड्स चला फायनली आवरलं माझं. नेलपेंट लावायची बाकी होती, नेलपेंट लावून घेतली. लाल नेलपेंट मला अजिबात आवडत नाही, पण हे मेहंदीवर फोटोशूटमध्ये लालच छान दिसते. चॉकलेटी आहे तरी पण लाल नाही आहे. बघा बरं नेलपेंट लावल्यावर कसे छान दिसतात नाकून, आणि तुम्ही नावं ठेवता नाकून. पण मी तरी पण काढून घेणार आहे. असू द्या, आजच्या दिवस राहू द्या. तर चला आता निघते. माझं आवरलं. 12 वाजले. आता याला शाळेत सोडायचं आणि मग तसंच तिकडं जाईल मी. कशाला 3दा घरी येईन जा नाही का. तर आता तुम्हाला डायरेक्ट मेकअप झाल्यानंतरच दिसेल. तर मग करा कंटिन्यू. चला फ्रेंड्स घरून निघाली, मयंकला शाळेत सोडलं आणि तशीच डायरेक्ट मी इकडं पार्लरमध्ये आली, कारण आज आपल्याला शूट करायचं आहे. तर हे आहे धनकवडीमध्ये अनुराधा पार्लर म्हणून. तर मी ताईकडे आली. हॅलो कसे आहात? बरे आहात का? मस्त एकदम. आम्ही पण शूटचा कसा काय प्लॅन केलाय? काय म्हणलं करून बघा काहीतरी नवीन. सगळेच करायला लागले, आपण का मागं राहायचं. बरोबर आहे बरोबर. छान वाटतं. आफ्टरचा पण करूया आपण मस्त. हां फ्रेंड्स ताईसोबत आधीच माझं फोनवर बोलणं झालं होतं. मग मी डायरेक्ट इकडे आली. त्यांनी लोकेशन ऑलरेडी मला पाठवून ठेवलं होतं. तर धनकवडीमध्ये यांचं पार्लर आहे. जास्त टाईम वेस्ट न करता फेस वगैरे वॉश केलेला आहे आणि आता आपण मेकअपला बसणार. आणि याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटणार आणि फोटो पण. ठीक आहे, तसं मेकअप झाल्यावर करू आपण थोडासा शूट. उशीर झालेला आहे ऑलरेडी. चला मग. असं बघ, आता वरती बघ, तिकडे बघ, दरवाजाकडे, पूर्ण दरवाजाकडे बघ. बघ माझ्याकडे बघ, खाली बघ, खाली बघ. बस 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 बस. ओके ओके. घे खाली बघ, नजर फिरव इकडे तिकडे कर आता. बस 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 बस. ओके खाली घे. हा बस. ताई कॅमेरा चालू केला म्हणून लवकर घातलीस का? तुम्ही काय म्हणतात त्याला, मिरचीचे हात आहेत का तुमच्या? आगोळ्यांना मिरचीचे नाही, माझं स्किन लोशनचे हात आहेत आता. म्हणून तिला आहे का मग डोळ्यात टाकली का? थोडंसं खायला पाहिजे ना तू पण. झोपते ना? मिरचीच्या तुला वाटतंय फ्लेवर मिरचीचा आहे? असं नका ना करू, मला येत ना मी मेकअप साईडलाच राहिला. आयुष्यपत पाणी येत आहे. हँड वॉश केलेलं आहे मी. मिरची चाक नाही मला. हँड वॉश केलं. हो जबरदस्त आग होते. तुला आता मी काय केलं ग इथं पाण्याचा हात धुतला ना. हां तेच मग तिला कसं काय मिरचीचा हात लागला माझा. नाही मी हे लावलं होतं, सनस्क्रीन लावली. काय करू? थांब जरा 5 मिनिट. काय नाही, काही नको करूस. तर तुझ्या हातात टाक. तुझं फ्लावरचं आहे ना. हां मी पकडते. बंद केली ना? उघडतील का आजचे दिवस? उघडते. बॅकला आहे. थांब. नॉर्मल हो, नॉर्मल हो. हां मोठे श्वास घे. हां बस.
बघितलं का मित्रांनो, तर मेकअप वाटतंय तेवढं सोपं नसते बरं का. या लेन्समुळेच माझा अर्धा एक तास वाया गेलेला आहे. कारण खूप दिवसानंतर आज लेन्स घातले, म्हणजे 1-2 वर्ष तरी झालं असेल. सारखं पाणी येत होतं डोळ्यातून, अजिबात पाणी थांबायचं नावच घेत नव्हता. आणि कमसे कम ते 2-4 वेळेस तर बाहेरच आले बाबा लावता लावता. एवढा त्रास झालाय ना, शपथ भयंकर, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. असं वाटत होतं का आता इथून पळून निघून जावा. पण मग त्या ताई धीर देत होत्या. मग कसं तरी मी म्हणलं बापरे काय हा भयंकर प्रकार बाबा. तरी भरपूर प्रयत्न केले. अजूनही बघू शकता हेअरस्टाईल चालू होती तरी डोळ्यातून सारखं पाणीच चालू होता. थांबायचं नावच घेत नव्हतं. मग असं वाटत होतं की नको, कॅन्सल करू काय. पण ज्यावेळेस मी मेकअपला गेली ना त्यावेळेस भरून तापलं होतं बरं का मित्रांनो. पण ऐन टायमाला जेव्हा माझा मेकअप कंप्लीट झाला त्यावेळेस पाऊस आला. सगळा पावसाने गोंधळ घातला, काय सांगावं तुम्हाला. तर अशा पद्धतीने इकडं मेकअपसाठी सुरुवात झालेली होती. सॉरी, हेअर स्ट्रेट काय करत होते ते. तर फ्रेंड्स, आजच्या दिवस मेकअप होतो का नाही असं वाटायला लागलंय मला. कारण डोळ्याचं पाणीच थांबत नाहीये, डोळे पार सुजून आलेत. असं जर मी तुम्हाला सांगितलं नसतं ना, असा व्हिडिओ चालू केला असता, मी म्हणली असती की मला काहीतरी त्रास. अरे देवा, अजून हे लाईट लावल्यामुळे तर अजूनच झालं मला. ती चांगली गोरी दिसतीये त्यामुळे लाईट लावलेला आहे. तर मेकअप खूप छान होणार आहे, तुम्ही फक्त बघत राहा. आधी मला रडून घेऊ द्या. तर मेकअप झाल्यावर दाखवेल तुम्हाला. आता करा कंटिन्यू. तर फ्रेंड्स, फायनल लुक तुम्ही बघू शकता. तर कसा वाटला मेकअप सांगा पटापटा कमेंटमध्ये. तर खूप छान असे लाईट मेकअप केलेला होता ताईंनी. मी आधीच त्यांना सांगितलं होतं की एकदम बसबस नको, एकदम लाईट करा, होईल तेवढं लाईट करा, नाहीच्या बरोबर करा. तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर फायनली माझा शूट झालेला आहे. खूप छान शूट झाला. मला तर मॅडम बोलतील बाकीचं या इकडे. हॅलो एव्हरीवन. तर आजचा मेकअप मी केलेला आहे अनुराधा वाघ आर्टिस्ट्री धनकवडी, तीनाती चौकमध्ये. आणि करिश्माही खूप सपोर्टिव्ह होती. खूप छान पिक्स पण दिलेत तिने आणि खूप छान, तिचा स्वभावही छान होता. नेक्स्ट टाइम तर नक्कीच तिच्यासोबत शूट होईल. आम्ही आता सारखेच दिसणार आहोत. तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. आणि माझंही पेज आहे तिथे वाघ अनुराधा म्हणून, त्यालाही सबस्क्राईब करा. तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मला तर फार आवडला मेकअप, खूप छान केला होता. शूट तर एवढा भारी केला की विसरू नका. बाकीचं तुम्ही इंस्टाग्रामला बघा आणि मी इकडे पण पोस्ट करते. आणि मोस्ट इम्पॉर्टंट बॅकड्रॉप ते साईडला घ्या, ते साईडला घ्या ते. तर एक ताई होत्या सपोर्टला आणि यांनी खूप सपोर्ट केलेला आहे त्यांना मेकअपसाठी. यांचा पण डबल हात आहे बरं का, दोघांनी मिळून मेकअप केलेला आहे. तर मेकअप कसा झाला ते पण सांगा. बाकीचे शूट बघायला विसरू नका. आणि मला ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. तिकडं मयंकची शाळा सुटायचा टाईम झाला आहे. आता मी हे सगळं काढते आणि निघते रिटर्न. तर चला मग भेटू थोड्या वेळाने. तू काय म्हणतो मला समजू दे आधी. कशामुळे स्कार्फ काढू? काय बघायचंय तुला? कशी दिसते म्हणजे मी कशी दिसते रोज? लय तुफान पाऊस, सगळं काळकाळ झालं इकडं तिकडं. कशामुळे वेगळी दिसते सांग बरं. वेगळे दिसतात, परत ते वेगळं दिसतंय, डोळे ते. लवकर खोल. अजून काय वेगळं? अजून काय वेगळं दिसतं? मिटला मेकअप माझा. पाऊसच तेवढा आला, काय करतो? बापरे, एवढा भयंकर पाऊस लागला गाडीवर येताना बालाजीनगरला. एवढा भयंकर पाऊस. त्या पावसामध्ये माझा मेकअप सगळा धुवून निघला. हे बघा, लय वाचवण्याचा प्रयत्न केला पण सगळा धुवून निघला. बटना खोल. सगळा धुवून निघला. आता काय करू? हे बघा. तर आली तशीच, उशीर झालता. म्हणलं मयंकचं कसं होईल बाबा, मयंकला कोण आणल म्हणून आली पटपट तशीच. तर चला मित्रांनो, आता चेंज करते मग बोलते तुम्हाला. आवरते, वल्ली झाली. हॅलो फ्रेंड्स, बघा मोसम. आणि मम्मी बघा इकडं. बघा इकडं. मेकअप दाखव का मम्मा? मेकअप दाखव. हा दिसला. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर मी चेंज वगैरे केलं आणि मेकअप छान दिसतोय त्यामुळे मेकअपच काढू वाटणं झालंय मला. आय मेकअप पण छान झाला होता. अरे रे, बिघडलं काय मेकअप सगळं.
तर मेकअप पण छान झाला होता. मला मेकअप काय काढू वाटेना, मी चेंज केलं. छान 1-2 रील काढले इंस्टाग्रामसाठी. आता त्या ताईचा लेहंगा नेऊन द्यायचा आहे, तर जमलं तर उद्या नेऊन देईल, कारण लई जोरात एकदम भयंकर जोरात पाऊस चालू आहे. सकाळीच नेऊन देईल. तर छान झाला शूट. मेकअप पण छान झाला होता. कसा झाला होता मला नक्कीच सांगा. आणि मुळात मला वाटलंच नव्हतं की शूट होईल की नाही, असं म्हणजे चाललं होतं सारखं, होतो का नाही. पण एक गोष्ट नोटीस केली, आता एक गोष्ट समजली मला, की जेव्हा आपण कोणती गोष्ट शेअर नाही करत ना, तर ती गोष्ट नक्की पूर्ण होते. पण मी शेअर केली की ती गोष्ट पूर्ण होतच नाही. हा चांगला अनुभव. आता बघा ना, मेकअपचं एवढं काही शेअर केलं नव्हतं की आज करणार आहे म्हणून. झाला ना फायनली. अजून एक गोष्ट शेअर केली नव्हती, ती पण पूर्ण झाली. कोणती पूर्ण झाली ती आठवत नाही मला, आठवल्यावर सांगेन तुम्हाला. तर आता मी चहा वगैरे घेते. आज दिवसभर उपवासच होता माझा, त्यामुळे काहीच खाल्लं पिल्लं नाही, फक्त कॉफी पिली होती. तर चला आवरते आता. दिवाबत्तीचं टाईम झाला, दिवाबत्ती लावा आता. तर लई जोरात पाऊस चालू. हेअरस्टाईल कशी झाली, अशी साधीच करायला लावली होती मी. एवढे काय, मला एकतर घाई होती शाळेची, म्हणजे मयंकची शाळा सुटेल, कोण आणल त्याला वेळेवर वगैरे. लेन्स आहेत बरं का अजूनही डोळ्यात, हे बघा. पण वाटत नाही, असं वाटते ओरिजिनलच आहेत, पण लेन्स लावले. ओरिजिनलच आहेत डोळे माझे. मी काय अशी बांगे नाही आहे, पण लेन्स लावले असं म्हणते. तर असू द्या, आता जाऊ द्या, नंतर बोलते. डोळे ना असे हे व्हायला लागले, टोचायला लागले. ते लेन्स काढून ठेवावं लागतंय. कसं काढायचे सांगा आता. आई शपथ, कसं झालं तर मेकअप सांगा यार पटापटा. चला भेटू थोड्या वेळाने. आता ते फोटो वगैरे घेते, व्हिडिओ वगैरे घेते, त्यांच्याकडून आजच देणार आहेत ते, जमलं तर सकाळपर्यंत. करा कंटिन्यू. तर मित्रांनो, मेकअपचे कामं पण वाटते तेवढे सोपे नाही बरं का. लेन्स काढा म्हणलं, बघा कसले लाल लाल डोळे झालेत. बापरे, भयंकर त्रास झाला बाबा. आता पुसून टाकते सगळा मेकअप. तर दिवाबत्ती वगैरे केली आणि कमेंट वाचली. तर एक कमेंट अशी आली होती मला की म्हणे, तू का भात नाही करत का कधी. अरे बाबा, आता सगळ्याच गोष्टी दाखवायच्या का. आणि भात वगैरे करत असते डेली. रात्री आमचं भातच असतं, 1 टाईम चपाती आणि 1 टाईम भात. मग भातामध्ये प्रकार असे असतात, कधी खिचडी असते, कधी फोडणीची खिचडी असते, म्हणजे कधी साधी खिचडी असते, कधी फोडणीची खिचडी असते, कधी वरण भात असतं, कधी साधाच भात असतं. असं म्हणजे या पद्धतीने मी रोज रात्री भातच करते. दुपारच्या चपात्या वाचल्या असल्या तर रात्री मी भातच करते. पण कसं आहे, मी संध्याकाळपर्यंत व्हिडिओ शूट करते या टायमिंगपर्यंत दिवाबत्तीच्या. तिथून पुढं आपला बाय बाय होते. म्हणून माझा स्वयंपाक संध्याकाळचा तुम्हाला दिसत नाही, म्हणून तुम्हाला असं वाटते की मी भात करत नाही. असं काही नाही, रोज भात करतो आम्ही. ठीक आहे. आणि आता मी वरण भात करणार आहे, वांग्याची भाजी करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवेल बाबा. आता व्हिडिओ थोडा वेळ कंटिन्यू करते. तुम्हालाही वाटायला पाहिजे भात करते का नाही. म्हणे मयंकला वरण भात आणि काय तूप, त्याच्यावर तूप देत जा. तर तुमच्या माहितीसाठी सांगते, मयंक तूप खात नाही. मयंकला अजिबातच तूप आवडत नाही. आता काही बडच कोंबू का त्याला, उलट्या करत परत तो. त्याच्यामुळं मी वरण भातावर तूप देत नाही. वरण भात खातो तो. ठीक आहे. तर मयंकला पण जास्त भात नाही आवडत, मला पण नाही आवडत, पण आम्ही रात्रीचं भातच खातो. ठीक आहे. मयंकसाठी चपात्याच असतात, तर तो नाही खात भात. आता काय करू, बळजबरी आहे का, नाही का. तर चला आता वरण भात करते. रेसिपी दाखवते तुम्हाला, पॉसिबल झालं तर, कारण ऑलरेडी व्हिडिओ मोठा झाला असं वाटतंय मला. तर चला मग करा कंटिन्यू. मेकअप धुवायचा आहे, लाईव्ह आल्यानंतरच धुईल. तर हे भांडे कपडे घातलेत, मला नाही चांगलं वाटायला लागलं, पण असू द्या, कुठं दुपट्टा घेऊन हिंडत बसू घरातच, नाही का. फ्रेंड्स, घरी आल्यावर थोडेसे मेकअपवरचे व्हिडिओ वगैरे काढले बरं का मी त्या इंस्टाग्रामवर. आणि म्हणून मग चेंज वगैरे केलं, व्हिडिओ काढले. नंतर मग देवपूजा केली, दिवाबत्ती लावली आणि मग नंतर लागली इकडे स्वयंपाकाला. तर वरण केलेलं आहे, वरण करत आहे मी. आणि त्यानंतर भात केलेला आहे. तर सर्वात अगोदर जिरा मोहरी टाकली, लसूण टाकला, कढीपत्ता टाकला, मिरची टाकली. कांदा टाकत नसते मी वरणामध्ये, आणि डायरेक्ट टमाटर टाकून वरण टाकत असते आणि मीठ टाकत असते. तर अशा पद्धतीने वरण करते मी. आणि वांग्याची भाजी करते म्हणली होती, पण मग डोक्यात आलं की नाही, वांग्याची भाजी कशाला, वरण भातच करावा. आणि आमचं सध्या आज पाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. काल पण पाणी नाही आला प्यायचा, आणि वापरायचं पाणी नाही आला. तर त्याच्यामुळे मग राहून गेलं सगळं. म्हणलं जाऊ द्या, आता भांडे घासायला बी पाणी नाही, कशालाच पाणी नाही. मग मी फक्त वरण लावला आणि भात लावलाय. वांग्याची भाजी पोळी काही केली नाही. आणि उपवास होता तरी पण आज भातावरच उपवास सोडला, काय करायचं. तर अशा पद्धतीने मी वरण करत असते. ठीक आहे, वरण भात करत असते, असं काही नाही. तर कधी कधी व्हिडिओमध्ये दाखवते, नाही दाखवत. तर फायनली अशा पद्धतीने आपलं वरण रेडी आहे. त्यानंतर शेवटला मीठ टाकून दिला. हॅलो. तर फ्रेंड्स,
फायनली स्वयंपाक वगैरे झाला. आता जेवण करावून लाईव्हला यावं म्हणते. डोळे आग मारायला लागले. ते लाईव्हमध्ये असे डोळे फळफळ कमेंट वाचावं लागतात. एवढे म्हणजे ते लेन्स काढले ना त्याच्यामुळे एवढे डोळे आग मारायला लागले की विचारूच नका. तर ऑलरेडी डोळ्यातून पाणी चालू आहे. बघू आता लाईव्ह येणं होते का नाही. लाईव्ह तर सेट केलेली आहे. तर बराच त्रास व्हायला लागला डोळ्यांना. सोपं नसतं बाबा मेकअप करणं. मी विचार करत होती मेकअप शूटचं ऑर्डर घ्यावं. म्हणजे असतं ना ते मॉडेल शूट म्हणून बोलवतात बघा. त्यासाठी थोडासा स्वतःचा खर्च करून इन्व्हेस्ट करून मेकअप शूट वगैरे काढावा. आणि हे वाटत होतं मला म्हणजे मेकअप शूटसाठी ऑर्डर घ्यावा. ऑर्डरच नाही पण बाई हे असलं एवढं त्रासदायक असते. कोणतीच गोष्ट सुखाची नाही. सुंदर दिसण्यासाठी सुद्धा एवढा त्रास काढावा लागतो बघा. तर चला आता स्वयंपाक झाला, जेवण वगैरे करते. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.